रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. तेव्हा केंकरे सर आईला सुद्धा बोलले होते की यार विजया कधी बोलला नाही मला की माझा मुलगा आहे तर बघ जरा त्याच्याखाली, खूप वर्ष झाली रे. म्हणजे त्यांनाच ते असं इतकं खात होतं ना. तर माझे जवळजवळ 30 सिनेमे झालेत. 30 सिनेमे. पण दुर्दैव असं की त्यातले 12 की 13च रिलीज झाले. तुला पैसा कमवायचा असेल आणि माणसांशी घेणं देणं नसेल तर माझ्यासारखा वाग. तर ज्या अधिकाराने तुम्ही मला सांगितलं ना की हे मला पटलं नाही आहे तुझ्या रिव्ह्यूजमधलं, याच्या आधी भरपूर वेळा मी तुमच्या सिनेमांचं कौतुक केलं, तेव्हा एकदा पण तुम्हाला का नाही वाटलं की ते याला. बट जेव्हा आपला नवरा घरी बसून असतो आणि तिची ग्रोथ तेव्हा चांगली होत होती, म्हणजे अजूनही होते व्यवस्थित, जेव्हा तो इकडनं हर्ट झालेला असतो ना तेव्हा त्याचे इमोशन्स जास्त चांगले बाहेर येतात असं. PNG ज्वेलर्स प्रस्तुत त्याची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये एक मस्त व्यक्ती मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर मालिकेच्या निमित्तानं अनेकदा मी भेटली आहे त्याला, पण आज त्याची जी प्युअर जेन्युइन गोष्ट आहे ती जाणून घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. स्वागत करूया अभिनेता वरद चव्हाण याचं. येस, आणि नाटक सुरू आहे भ्रमाचा भोपळा. खरं तर खूप मस्त कलाकार आहेत त्या नाटकामध्ये. मला सांग, तू म्हणालास की तसं बघायला गेलं तर हे पहिलंच नाटक आहे. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ना जी म्हणजे ना हवीशी वाटते प्रत्येक कलाकाराला. एक तर मला ऐकायला आवडेल की तुझं रंगभूमी बरोबरचं ते नातं कसं आहे, किंवा तुझं आयुष्य रंगभूमीने आत्तापर्यंत किती बदललं आहे, किती तुला शिकवलं आहे, आणि या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्टेजवर जाणं हे किती ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे मी करिअरची सुरुवात केली 2009 की 10 साली, 2009 की 10 साली. तर त्याच्या आधी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना मी नेहमी बाबांबरोबर जायचो नाटकाला. आणि मी प्रत्येक नाटक त्याच्या तालमीपासून ते त्याचे प्रयोग होईपर्यंत ती जी प्रोसेस आहे ती बाबांच्या माध्यमातून अनुभवली आहे. असं सगळं ते काय काय कसं होतं, कॉस्ट्युमचे ट्रायल्स कसे होतात ते सगळं बघून. आणि मग मी नाटक असं प्रेक्षकांमध्ये बघून पण बघायचो नाही. मी विंगेतनंच ते नाटक बघायचो. आणि मग जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा मला असं खूप वाटायचं की एक नाटक आपल्याला आपल्या वाटेला आलं पाहिजे. आणि तेव्हा 2012 की 13 साली चेतन दळवी सर आणि कुलदीप पवार सर हे पती सगळे उचापती, जे जुनं नाटक आहे, ते करत होते. आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट शोज होत होते फक्त. म्हणजे मुंबईत काही प्रयोग नाही, फक्त असे कुठल्या शाळेच्या ग्राउंडवर किंवा लग्न जे असे हे हॉल असतात ना तिकडे त्या स्टेजवर असे ते व्हायचे. तर ते 70-80 प्रयोग केले असतील मी, एक्झॅक्ट मला नंबर नाही आठवत आहे. बट ते जे फिलिंग असतं ना, जे मी ती प्रोसेस असते ती त्या याच्यातनं मला जाणवली नाही. कारण ते असं करतोय आपण प्रयोग असं व्हायचं. मी शिकलो खूप काही काही, नो डाऊट, चेतन सरांकडनं आणि कुलदीप सरांकडनं. स्टेज फिअर गेला, का एक तर हे दोघं दिग्गज आहेत, त्यांच्याबरोबर तो रंगमंच शेअर करणं ही एक वेगळीच मजा होती. त्यानंतर तुमचं आमचं सेम नसतं नावाचं एक नाटक मी केलं होतं. नितीन कांबळे सर त्या नाटकाचे डिरेक्टर होते, पण ते काय नाटक फार चाललं नाही. मग मालिका सुरू झाल्या एका पाठोपाठ एक. मग मालिकांच्या वेळेला आमचे आत्ताचे भ्रमाचा भोपळाचे जे निर्माते आहेत श्रीकांत तटकरेजी, त्यांनी मला विचारलं होतं 2-3 वेळा नाटकाच्या वेळेला नाटकासाठी. पण तेव्हा मला तालमींना वेळ देता येत नव्हता, कारण त्या मालिकांमध्येच माझे 15-20 दिवस जायचे. तर मग ते नाही जुळलं तेव्हा. आणि ही ना सतत एक 14-15 वर्ष ही खंत होती यार की एक प्रॉपर नाटक मोठ्या कलाकारांबरोबर असं होत नाही आहे मुंबईत जसे शोज लागतील असं. पण त्यांनी, कारण श्रीकांत तटकरे सरांचं मला एक कौतुक वाटतं की त्यांची पण मी एक जर्नी बघितली आहे. ते श्रीमंत दामोदर पंत किंवा मोरूची मावशी ज्या सेकंड टाईम ओपन झालं अर्ली 2000मध्ये, तेव्हा ते कॉस्ट्युममध्ये होते आणि आता ते निर्माते झालेत. तेव्हा माझी आणि त्यांची पण एक बॉन्डिंग होती, कारण मी एक मूवी बफ होतो तेव्हा पण. मला खूप मूवीज बघायला आवडायचे, पण कधी कधी मित्र नसायचे अवेलेबल किंवा काय, तर बाबा त्यांना फोन करायचे श्रीकांतजींना, आणि मग ते घरी यायचे, मला पिक करायचे. मग 12चा एक शो, मग 3चा, मग 6चा, असे आम्ही 3-4 मूवीज एकत्र बघायचो. मग आत्ता एक 2022 ते 2025 हा एक वाईट काळ आला. बट कधी कधी असं म्हणतात ना की देव स्वतःहून येत नाही तुमची मदत करायला, तो माणसं पाठवतो. श्रीकांतजींनी, मी त्यांना याआधी 2-3 वेळा नाही बोललो आहे, म्हणजे आमचं ते जुळलं नाही बोललो असं नाही, तो काही त्यांनी ते मनात ठेवलं नाही. यावेळेला त्यांचे 4-5 नाटकं लाईनीत येत आहेत एका पाठोपाठ एक, आणि विजय केंकरे सर ते डिरेक्ट करत आहेत. विजय केंकरे सरांचं नाव ऐकल्यानंतर आय वॉज लाईक की नाही, कारण ते बकेट लिस्टमध्ये होतेच माझ्या, त्यांच्याबरोबर मला नाटक करायचंच आहे. तर मग ते श्रीकांतजी बोलले की तू ये, विजय सरांना एकदा भेट, 4-5 नाटकं आहेत लाईनअप,
तो कुठल्या तरी नाटकात तू नक्कीच फिट होशील. तर विजय सरांना मी भेटलो आणि विजय सर मला बोलले की 2 नाटकांमध्ये तू जाशील असं मला वाटतंय. मी सांगतो वर्कआउट करूया आपण काहीतरी. तू सुरुवात कधी केलीस? तर मी बोललो 2009 की 10 साली. अरे खूप वर्ष लागली रे आपल्याला एकत्र काम करायला. मी बोललो हां, पण आता योग जुळून आले तर आपण काहीतरी भन्नाट करूया. आणि त्यांच्या डोक्यात एक नाटक होतं जी एक मर्डर मिस्ट्री होती. आता त्या नाटकाचं नाव नाही घेत कारण आत्ताच त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे. तर ते नाटक मी अख्खं वाचलं होतं आणि मग जेव्हा रीडिंग होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे तुझं कॅरेक्टर आहे. तर तेव्हा माझं जरा असं धस असं झालं कारण त्या कॅरेक्टरचं वावर जो आहे रंगमंचावरचा तो किती आहे हे मला माहिती होतं. पण तरी ही संधी सोडायची नाही, इतक्या काळानंतर आलेली संधी. सोडायची नाही, राईट. तर मी विजय सरांचं असं होतं की थांब मग आहे ना आपण तू हे जर कॅरेक्टर करतोयस ना तर आपण या कॅरेक्टरच्या अवतीभोवती सस्पेन्स क्रिएट करूया. नाहीतर एक काम कर, आत्ता तू आज काय आहे तुझं प्रोग्राम? मी बोललो नाही, हे आता होऊ दे, हे 2 वाजेपर्यंत रीडिंग आहे, त्याच्यानंतर थांब, 4 वाजता भ्रमाचा भोपळाचं रीडिंग आहे, ते आपण करूया, ते एकदा वाच नाटक. तर मी बोललो ठीक आहे. तर मी थांबलो आणि त्यांनी मला स्क्रिप्ट दिली. ती 4 अंकी होती आचार्य आत्रे साहेबांचं. आणि पहिलं मला काही लिंकच लागेना कारण वन लाईन माहिती नाही कारण खूप जुनं नाटक आहे ते. राजा गोसावी साहेबांनी ते नाटक केलं होतं पण ते काय अजून ऑन रेकॉर्ड कुठे नाही आणि आम्ही ते बघितलं पण नाही आहे. तर ती नावच वाचून कच्चेश्वर, भुलेश्वर, अरविंद, निरंजन हे तरी ठीक आहेत की ही सगळी नावं ऐकून मला असं वाटलं आपण नॉर्थचं कुठलं तरी नाटक करतोय की काय. बरं मला कास्ट पण माहिती नाही. तेवढ्यात संजय सरांची एंट्री झाली, संजय नार्वेकर सर. आता नार्वेकर सरांबरोबर मी 2-3 सिनेमे केले बट ते आले नाहीत किंवा आले तरी ते पोचले नाहीत लोकांपर्यंत. त्यामुळे त्यांचं कारण ही म्हणजे जसं बकेट लिस्टमध्ये विजय केंकरे सर होते तसेच संजय नार्वेकर सर सुद्धा होते की रंगमंच त्यांच्याबरोबर मला शेअर करायचं आहे. आणि फर्स्ट रीडिंगला मला आठवतोय आत्रेंचं ते लेखन मला काही लिंकच लागेना. त्यांच्याकडे एडिटेड स्क्रिप्ट्स होत्या 2-2 अंकाच्या, माझ्याकडे ते 4 अंकी. त्यामुळे मला काही बोलताच येईना. संजय सर माझ्या बाजूला बसलेत. मला वाटलं केंकरे सर बोलतील तू एक काम कर, तू तेच नाटक कर, हे तुला झेपणार नाही. तर माझं रीडिंग ते काही संपलं. मी खूप त्याच्यात फापललो. मला वेगवेगळे कॅरेक्टर्स ते सांगत होते वाचायला त्या सेम दिवशी? हां, त्या सेम दिवशी. आणि जे नाटक आपण वाचलं पण नाही आहे, जे स्क्रिप्ट आपण गो थ्रू पण नाही केले असे. तर मग मी सरांना बोललो सर तुम्हाला काय वाटतं की मर्डर मिस्ट्री चांगली आहे का कॉमेडी चांगलं आहे? मी कॉमेडी कधी अशी केली नाही आहे. तर केंकरे सरांनी जो विश्वास दाखवला ना कॉमेडीच्या बाबतीत माझ्या बाबतीत तो आज तक ह्यात कोणी नाही दाखवला. ते मला बोलले तू दोन्ही चांगलं करशील, मला जरा वेळ दे, आपण बघूया कुठे फिट बसतोय. बट ते पण मी नो डाऊट 100% केलं असतं. पण इकडे जे मला 3-3 गेटअप्स करायला मिळत आहेत, एक म्हणजे एक भैयाचा गेटअप आहे, एक इन्स्पेक्टरचा गेटअप आहे आणि तो नागपूरचा इन्स्पेक्टर आहे. सो तिकडची भाषा जी मी आजतागायत कधी बोललो नाही. आणि एक पठाणाचं कॅरेक्टर आहे जे पण मी कधी केलं नव्हतं. सो जे कधी कधी ना उशिरा येतात काही गोष्टी तुमच्या वाटेला, पण जेव्हा त्या येतात ना तेव्हा तुमचं ते मन खुश करून जातं आणि तसाच हा प्रवास नाटकाचा सुरू आहे. क्या बात आहे. ॲक्च्युली ना तुझ्या नाटकाचं नाव मस्त आहे, भ्रमाचा भोपळा. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक भ्रम असतात अनेक गोष्टींचे, पण ते पावलोपावली त्याचं उत्तर आपल्याला मिळत असतं. त्याबद्दल बोलूच या आपण पुढे. पण मला सांग की स्टार किड आणि त्या स्टार किडला मिळणाऱ्या सुखसोयी म्हणा किंवा त्याला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा दे आर बॉर्न विथ सिल्वर स्पून या लाईनवर तुझा किती विश्वास आहे बरं? आता मी तसं बोलू नाही शकत कारण माझी जर्नी कम्प्लिटली वेगळीच होती. कारण विजय केंकरे सर पण जेव्हा आई नाटकाला आली होती, कालिदासला जेव्हा आमचा प्रयोग होता तेव्हा केंकरे सर आईला सुद्धा बोलले होते की यार विजया कधी बोलला नाही मला की माझा मुलगा आहे तर बघ जरा त्याच्याखाली, खूप वर्ष झाली रे. म्हणजे त्यांनाच ते असं इतकं खात होतं ना की इतक्या वर्षानंतर विजय चव्हाणांचा मुलगा माझ्याकडे काम करतोय. तसंच अनेकांच्या बाबतीत झालं की मी जेव्हा बाबांबरोबर जायचो तेव्हा माझे फोटोज घेऊन जायचो, मग त्यांना कळायचं. अजूनही बऱ्याचशा सेटवर खूप उशिरा लोकांना कळतं की हा विजय चव्हाणांचा मुलगा आहे. मी स्वतःहून ते बॅनर घेऊन जातच नाही की मी विजय चव्हाणांचा मुलगा आहे, तो हेरा. सो माझी जर्नी कम्प्लिटली वेगळी आहे. बट हां, नाही म्हटलं तरी बाबांमुळे मला तो एक ॲक्सेस तर मिळत होता प्रोड्युसरांपर्यंत पोचायचा किंवा डिरेक्टर्सपर्यंत पोचायचा, जो कदाचित नॉर्मल लोकांना जरा अजून वेळ लागत असेल. बट एकदा ती संधी मिळाल्यानंतर सुद्धा ते जे बर्डन असतं त्या नावाचं ते खूप कॅरी करणं डिफिकल्ट असतं. एक तर माझं असं होतं की बाबांची इमेज वेगळी आहे कम्प्लिटली, माझी पर्सनॅलिटी पण आणि इमेज पण वेगळी आहे. त्यामुळे ते कुठेच फिट होईना बऱ्याचशा गोष्टी. बाबांना कसे कॉमेडी रोल्स यायचे,
पण बाबांना जे अवॉर्ड्स मिळालेत ते सगळे सिरियस रोलसाठी मिळालेत. कॉमेडीसाठी असे फार अवॉर्ड्स नाही मिळालेत. माझ्या वाटेला आले ते म्हणजे एक तर अँटी हिरो किंवा विलन किंवा कॅरेक्टर रोल्स, जे थोडं ॲग्रेशनवालं असेल. आणि त्याच्यात पण मी अशा मालिकांमध्ये हलक्या हलक्या जागा काढायचो. थोडे असे लाईट वातावरण असेल तर मला असं ते कॉमेडी करायची होती इच्छा. बट हार्डकॉर कॉमेडी जेव्हा मला जी करायची होती एक 14-15 वर्षानंतर मला ती संधी मिळाली आहे करिअर सुरुवात झाल्यापासून. सो चांगलं आहे आत्ता जे मी एन्जॉय करतोय ते. सो नेपोटिझम आणि हे स्टार किड हे सगळ्या गोष्टी लोकांना चुकीच्या पद्धतीने ते लॉकडाऊन नंतर खास करून पोचले आहेत. आधी नेपोटिझम हा शब्दसुद्धा कोणाला माहिती नव्हता. त्या कंगनाताईंमुळे तो घरोघरी पोचलाय सगळीकडे. बट त्याचा काही फरक पडत नाही. शेवटी ऑडियन्स डिसाईड करतं. संधीचं सोनं तर तुम्हालाच करायचं ना. आणि तू आत्ता ना बोलताना एक छान वाक्य बोललास की तू विजय चव्हाणांचा मुलगा आहेस. हे तू बॅनर घेऊन कधीच किंवा ते एक मी कोणतरी आहे हे घेऊन तू कधीच कुठल्या कामासाठी अप्रोच नाही केलं. कदाचित जर तू हे केलं असतंस परत सुरुवातीपासून तर आज करिअरचा ग्राफ काहीतरी वेगळा असता असं तुला वाटतं? कधीतरी वाटतं बॅक ऑफ द माइंड? पण बाबांचं पण तेच म्हणणं होतं ना की आता जिकडनं मला ऑर्डर आली आहे तेच जर सांगतायत की स्वतःचा स्ट्रगल स्वतःच कर, मी फक्त तुला गाईड करेन, तुला असं बोट धरून तुझं घेऊन नाही जाणार, तर मग मी काय त्याच्यावर हे करायचं वेगळं. आता जे झालंय ते झालंय, नो डाऊट. कदाचित तू बोलतेस तसं अजून वेगळ्या लेवलला असतं माझं करिअर. बट जे झालंय ते रिग्रेट तर मी नक्कीच करत नाही. खूप काय काय शिकायला मिळतंय आणि होईल ना कधी ना कधी असं एकदम लॅमलाईटमध्ये जाईनच मी. ऑफकोर्स, अर्थात 100% जाणारच. होतं माहिती आहे अनेकदा की आपण खूप वर्ष काम करतो इंडस्ट्रीमध्ये पण ते जे रिकॉग्निशन मिळायला हवं ते मिळत नाही ना, तेव्हा एक बॅक ऑफ द माइंड विचार येतो की अरे मी काय चुकलो किंवा काय मी करायला हवं होतं जे केलं नाही म्हणून आज हे असं आहे का, असे विचार येऊ शकतात ना. नाही, कधी कधी ना नशिबाचा भाग पण असतो. तुमचं एक प्रोजेक्ट क्लिक होणं खूप गरजेचं असतं. आता माझा बायोडेटा जर बघशील तर माझे जवळजवळ 30 सिनेमे झालेत. 30 सिनेमे. पण दुर्दैव असं की त्यातले 12 की 13च रिलीज झाले. पण त्यातले पण 4-5च जरा त्यातल्या त्यात पोचले असतील लोकांपर्यंत. आणि जे उरलेले 18 सिनेमे आहेत ते म्हणजे असं नवीन स्टारकास्ट आहे असं नाही. सगळे त्या वेळेचे दिग्गज कलाकार ते रिलीज नाही झाले. मालिकांमध्ये पण आता जवळजवळ 17-18 मालिका झाल्या. बट एक क्लिक होणं असतं ना प्रोजेक्ट, ते क्लिक कुठेतरी झालं नाही. सो गदामजुरी खूप झाली आतापर्यंत. खरंय. आणि ना ते म्हणतात की ऍक्टरचा मुलगा हा ऍक्टरच होणार, हे म्हणजे कन्सिडरच केलंय. फार कमी वेळेला दुसऱ्या फील्डमध्ये कलाकारांची मुलं गेलेली आपण बघतो. पण ना आपल्या आईवडिलांचा त्यांच्या आयुष्यात किंवा कामासाठीचा स्ट्रगल मेहनत इतकी असते की अनेकदा त्यांच्याकडनं पण येऊ शकतं की बाबा हे क्षेत्र सोपं नाही आहे, इथे खूप खड्डे आहेत, इकडे खूप चढ उतार आहेत. मला कधीही बाबांशी गप्पा मारायचा योग नाही आला. पण मला सांग बरं, तुला कधी विजय सरांनी सांगितलं होतं की या क्षेत्राबद्दल की तू येतोयस विचार करून ये, किंवा काहीतरी प्लॅन बी असू देत? बिकॉज त्यांनी बघितलं आहे एवढ्या वर्षाची जर्नी, इथे रोज नवीन मुलं येतात, त्यांची काय मेहनत असते. नाही, मुळात बाबांचं पण मी 2-3 वेळा डाऊनफॉल बघितलं होतं की वर्ष 1.5 वर्ष. एकदा तर त्यांचं पण 2-3 वर्ष काम नव्हतं त्यांच्याकडे. मोरूची मावशी जर का हिट नाटक देऊन सुद्धा तो मला माहिती होतं की काय ती फेज असते आणि कलाकार खास करून किती त्याच्यातनं इनसिक्युअर्ड होतो किंवा त्याच्यात डाऊट कॉन्फिडन्स त्याचा एकदम लो होतो. त्यामुळे मी स्वतःला आधी डायव्हर्ट करत होतो खूप. त्यामुळे मी रुईयामध्ये जाऊन सुद्धा मी कॉम्प्युटर सायन्स घेतलं. हेच जर मी आधी ठरवलं असतं तर नाट्यवालय होतं रुईयाचं. तू गेला नाहीस रुईया नाट्यवालय? नाही, कारण आम्हाला इकडे असं नाही की मी फार अभ्यास केला कॉम्प्युटर सायन्सचा, पण तिकडे अटेंडन्स खूप महत्त्वाचं होतं. तर त्यानंतर सेकंड इयरला असताना माझी एक मैत्रीण होती SIES कॉलेजमध्ये. तिला एक डॉक्युमेंटरी करायची होती. तर तिच्या आणि ती कॉमेडी होती की एक कपल लिव्ह इनमध्ये राहते, मग त्या मुलाची आई येते, मग ते तिच्यापासून कसं सगळं लपवतात, पण इन द एंड ती आई आहे, तिला सगळं कळतं. असं ती एक 10 मिनिटाची डॉक्युमेंटरी होती. तर ती डॉक्युमेंटरी बाबांनी जेव्हा बघितली तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला पण इकडे करायचं आहे, मी घाबरत होतो इतके दिवस तुम्हाला सांगायला. तर आई आणि बाबांनी दोघांनी मला कधी असं कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाही. तुला जे करायचं आहे ते तू कर. फक्त बाबांचं होतं की आता TY कम्प्लीट कर, आता अर्धवट सोडू नको हे, आणि त्यानंतर मग आपण बघू. तर त्याच्यात माझं 2009-2010 साल उजाडलं आणि मग सुरुवात झाली आहे करिअरची. पण एक टिप्स येतात की बाबा इकडे आल्यावर लगेच सक्सेस नाही मिळणार आहे, है ना?
तुला खूप स्ट्रगलमधनंच जायचंय हे ना, हे सांगितलंच असणार ना मला त्यांनी. सगळ्यात जास्त ना मतलब आम्ही इंडस्ट्रीमध्ये सगळे त्यांना डॅडी म्हणायचो, म्हणजे कुलदीप पवार सर. नाटक तर मी त्यांच्याबरोबर खूप नंतर केलं, त्याआधी मी त्यांच्याबरोबर 2-3 सिनेमे केले. त्याच्यात ते माझे बाबा होते आणि माझे खरे बाबा कॅरेक्टर रोलला होते कुठल्या तरी. तर जेव्हा मला आठवतं आहे आज तक आहेत त्यांचं ते वाक्य, पहिलाच दिवस होता आमच्या दोघांचा शूट करण्याचा आणि त्यांना कळलं की हा विजय चव्हाणांचा मुलगा आहे. तेव्हा ते बोलले, एक वाक्य माझं आयुष्यात लक्षात ठेव, जर तुला माणसं कमवायची असतील ना तर तुझ्या बापासारखा वाग. तुझ्या बापाच्या पाठीमागे एकही माणूस त्यांना वाईट बोलणार नाही, बट जेव्हा तुझ्या बापाचं मतलब निघून जाईल तेव्हा हीच माणसं तुझ्याकडे आणि तुझ्या बापाकडे पाठ फिरवतील. बट जर तुला पैसा कमवायचा असेल आणि माणसांशी घेणं देणं नसेल तर माझ्यासारखा वाग. माझ्या पाठीमागे एकही माणूस मी लिहून देतो की माझ्याबद्दल चांगलं नाही बोलणार, व्हॉट? बट मी माझ्या फॅमिलीला सेक्युअर केलं आहे, कारण ही फील्ड अशी आहे की कधी काहीही होऊ शकतं. व्हेरी प्रॅक्टिकल थॉट. त्यामुळे पैसा डोळ्यासमोर ठेवून या इंडस्ट्रीमध्ये ये आणि माणसं बिणसं काही नसतात. आणि दुसरं वाक्य म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये कधीही कोण परमनंट मित्र नसतो आणि कोणही परमनंट शत्रू नसतो. सो काही तुझं कोणाबरोबर वाजलं तर ते आयुष्यभर डोक्यात ठेवायचं नाही. उद्या कदाचित तोच माणूस तुला चांगला प्रोजेक्ट देईल, किंवा जे तुझे मित्र असतील त्यांच्यावर तू कधी काउंट करू नकोस. म्हणजे एवढं तर मला बाबांनी पण नव्हतं सांगितलं पहिल्याच दिवशी जे त्यांनी सांगितलं, आणि त्यांचं म्हणणं मला त्या दिवसापासून आज तक खूप पटतंय की नाही बरोबर आहे. कारण बाबा गेल्यानंतर तेच असे म्हणाले की का एकदा त्यांचं काम निघून गेलं ना त्या मित्रांचं की ते पाठ फिरवतील तुझ्याकडे, आणि तसंच झालं. करेक्ट. आणि ही आता पण तीच परिस्थिती आहे, फक्त कोण खुलेआम बोलायला मागत नाही आता. बट हे मला वाटतं की तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप पटेल की कुलदीप पवार सरांचं हे म्हणणं किती खरंय. कुठल्याही फील्डमध्ये, नुसतं या फील्डमध्ये. मला पटलंय इमिडिएट. आणि ना वरद, तू खूप स्पष्ट बोलतोस. मी तुझं यूट्यूब चॅनल फॉलो करते आणि तुझे रिव्ह्यूज म्हणा किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तू छान सांगतो किंवा चांगलं बोलतोस तू. पण अनेकदा आपलं स्पष्ट बोलणं हे आपल्या ना तोट्याचं पण ठरू शकतं. तुझ्या स्पष्ट वक्तेपणाचं म्हणा किंवा पटकन रिॲक्ट बोलायचा एखाद्या मुद्द्यावर, याचा कधी तुला तोटा झालाय किंवा हे नव्हतं बोलायला पाहिजे असं कधी झालंय तुला? नाही, एक अनुभव सांगतोच मी. बट आत्ता जी एक फेज आली होती 2022 ते 2025 आत्ता एंड संपेपर्यंत जवळजवळ 3 वर्ष, तेव्हा यूट्यूबनीच मला साथ दिली हो. असं बघायला गेलं तर. कारण अगदी मी काय फार कमवले असं नाही, बट जेव्हा आपण घरी बसून असतो तेव्हा निगेटिव्ह थॉट्स खूप येतात आपल्या डोक्यात. निगेटिव्हच पहिले येतात. हां. आणि खास करून लॉकडाऊन नंतर जे आपण बातम्या ऐकतो की या कलाकारांनी जीव दिला, सुसाईड केलं, हे केलं, ते केलं, तर त्याच्यामुळे आपण अजून त्या शेलमध्ये जातो. माझं काय स्वप्न कधीच नव्हतं की मला यूट्यूबवर स्वतःचं चॅनल हे करायचं आहे किंवा यूट्यूबवर बनवायचं आहे किंवा रिव्ह्यूज करायचे आहेत. बट तेव्हा माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं स्वतःला डायव्हर्ट करायला. आणि नो डाऊट मला जो काही रिस्पॉन्स आला तो बरा येत होता ऑडियन्सकडनं की आणि खूप मला फीडबॅक्स ऑडियन्सचे असे आले की तू भाषा चांगली वापरतोस. काही बरेचसे यूट्यूबर्स आहेत जे मलाही पटत नाहीत की कुठलाही फिल्म मेकर असं विचार करतच नाही की मला घाणेरडी फिल्म बनवायची आहे, चला आपण सगळ्यात वाईट फिल्म बनवूया मराठीतली. आता नाही काही गोष्टी एक्झिक्यूट होत, तर नाही ती आणि बजेटचे तर खूप इश्यू असतात आपल्याकडे, त्यामुळे नाही होत त्या गोष्टी. पण जी भाषा रोस्टिंग जे हल्ली आलं आहे किंवा शिवीगाळ करून बोलणं लेजेंडरी ॲक्टर्सना, ते मी कधीच वापरलं नाही. तर ते लोकांना काय पटतं, काय त्याच्यामुळे बोर पण होतात, कारण त्यांना असं अपेक्षा असते की हा काहीतरी रोस्ट करेल. पण ते नसतो माझ्या ह्याच्यात. तर एक मोठे डिरेक्टर आहेत ते, आणि त्यांचे लागोपाठ 4-5 सिनेमे तुफान चालले होते, आणि मी त्यांचं खूप कौतुक केलं. आणि मला माझ्या सहकलाकाराकडनं कळलं होतं की त्यांच्या ग्रुपमध्ये माझे वारंवार शेअर होतात व्हिडिओज. आणि मग असं आलं की 1-2 सिनेमांच्या बाबतीत ना त्यांना माझं म्हणणं पटलं नाही, तर त्यांनी मला कॉल केला. आता याच्या 4-5 सिनेमांच्या वेळेला मी चांगलं बोललो होतो तेव्हा नव्हतं, 1-2 जेव्हा पटलं तेव्हा केलं. तर मी सगळं ऐकून घेतलं त्यांचं, कारण त्यांचं सिनियरिटीचा पण मान ठेवायला पाहिजे आणि हे ते. तर मी त्यांना बोललो, सर सगळं ॲक्सेप्टेड आहे तुम्ही जे बोलताय ते, फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, ती बोलू का? ते बोललं हां बोल ना. म्हणजे ते नॉर्मल भाषेतच बोलल्या, ते पण असं काही कुठलं ॲरोगंटली नाही. फक्त मी त्यांना बोललो की आत्ता ज्या अधिकाराने तुम्ही मला सांगितलं ना की हे मला पटलं नाही आहे तुझ्या रिव्ह्यूजमधलं, याच्या आधी भरपूर वेळा मी तुमच्या सिनेमांचं कौतुक केलं, तेव्हा एकदा पण तुम्हाला का नाही वाटलं की ते याला साधा मेसेज करूया की थँक्स फॉर द सपोर्ट हे ते? किंवा तुमच्या अनेक सहकलाकारांनी माझे इंस्टाग्रामवर त्यांच्या पेजेसवर माझे रिव्ह्यूज टाकले, तर त्यांनी साधं मेन्शनसुद्धा केलं नाही की थँक्स, की वरद चव्हाण यांनी असं हे केलं आहे.
त्यानंतर मला असं वाटलं की झालं, आमचं बिनसलं ओव्हरऑल. तो फोन कॉल तिकडेच एंड झाला. त्यानंतर मग आत्ता त्यांचे परत 1-2 सिनेमे आले आणि या दोन्ही सिनेमांच्या आणि ते चांगलेच सिनेमे होते, मला आवडले होते. तर जेव्हा मी त्यांना चांगलं त्याचा रिव्ह्यू केला तेव्हा आवर्जून त्यांचा मेसेज त्यांनी मला केला की बघितला तुझा रिव्ह्यू आणि थँक्स अ लॉट. सो असं नाही की मराठी माणूस जे आपण बोलतो ना नेहमी कुचकाच असतो, कधी कधी काही गोष्टी हे पिंच करायला लागतात समोरच्याला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बट त्यांनी ते मोठं मन दाखवलं की बाबा हां, मी आधी तुला ॲप्रिशिएट नाही केलं, पण हेन्सफोर्थ त्यांनी लक्षात ठेवून आवर्जून जेव्हा केव्हा माझा त्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्या सिनेमाच्या बाबतीत तेव्हा त्यांनी आवर्जून मला मेसेज करून सांगितलं की येस थँक्स लॉट. ॲक्च्युली ना वरद, तू बऱ्यापैकी काम केलेस, अजूनही करतोयस. तू जे मगाशी फार छान बोललास की कोविडमुळे म्हणजे लॉकडाऊनमध्ये जे यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याने कुठेतरी एक मदत झाली या तुझ्या फायनान्शियल स्टेबिलिटीला किंवा काही म्हणा. आपल्याकडे ना इमिडिएट कमेंट केली जाते जेव्हा एखादी व्यक्ती त्याचं पर्टिक्युलर फील्ड बरोबर आणखीन काहीतरी करते किंवा त्या फील्डमध्ये सपोज आता अभिनयाचं काम येत नाही आहे म्हणून यूट्यूब, तर ना लगेच कमेंट केली जाते की अरे हा काय हे करतोय आता, मिळत नाही येत वाटतं काम. तू हे फेस केलंस कधी या हो ऑब्व्हियसली, कामं मिळत नाहीत म्हणून रिव्ह्यूज करतोय असं येतात कमेंट्स, पण मी लाईक करतो फक्त त्या कमेंटला, मी रिप्लाय नाही करत त्या. रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. पण ना तू जे म्हणालास की मैत्रिणीच्या डॉक्युमेंटरीमध्ये काम करणं आणि आत्ता इकडे मेनस्ट्रीममध्ये काम करणं या खूप परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. कारण इकडे रोज उठून तुम्हाला काहीतरी नवीन स्वतःला प्रूफ करायचं आहे, इथे रोज नवीन कॉम्पिटिशन आहे, सोशल मीडिया इतका वाढतोय. मला सांग, ती जी जंप होती की आपण कॉलेजमध्ये करतोय नाटक, ते डिरेक्टली कमर्शियल काम, ती तुला क्विक मिळाली का, त्याला वेळ गेला, ते कसं घडून तशी आलं? एका पाठोपाठ एक मिळत गेली कामं, नाही म्हटलं तरी, कारण मी जातच होतो सगळीकडे बाबांबरोबर फोटोज घेऊन. तेव्हा ते फोटोजची पद्धत होती हो, पोर्टफोलिओ. आणि एक सीडी, नंतर मग सीडीज निघाल्या, सीडी थ्रू आपण द्यायला लागलो. तो एक काम बघून दुसरं, दुसरं बघून तिसरं असं मिळत गेलं. तो तेव्हा आपल्याला वाटतं ना की सगळं छान होईल. मग आय थिंक 2013 पर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. कारण तेव्हा माझं कसं होतं की सिनेमे जरी येत नव्हते तरी पैसे मिळत होते. बाबा कुठल्याही निर्मात्याने माझे असे पैसे नाही बुडवले कधी. आणि तेव्हा मला कळत नव्हतं जे आत्ता कळतंय की नुसत्या फिल्म्सवर राहून उपयोगी नव्हतं, कारण येतच नाहीत सिनेमे आणि आत्ता तर ट्रायल शो पण होत नाहीत. म्हणजे तेव्हा पण बंदच झाले होते ट्रायल शो होणं. तर मग इंडस्ट्रीच्या लोकांना पण कळत नाही, हे फक्त वर्ड ऑफ माउथनी अरे तू एक सिनेमा करतोय का, बघ मी आत्ता वरदला घेतलं होतं, म्हणजे इधर समजा मी हिरो असेल किंवा निगेटिव्ह रोल असेल तर ते असंच रेकमेंड होत गेलं. बट कधी कधी तो असा मध्ये स्पीड ब्रेकर पण यायचा, जो 2014-15 साली आला होता. मग त्याच्यानंतर 2016 साली रुंजी नावाची मालिका मिळाली. त्याच्यात मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे विराज राजे सरांचा. त्यांच्यामुळेच जी काही माझी मालिकांचं हे एक लिस्ट तुम्हाला बघायला मिळते फक्त आणि फक्त त्या माणसामुळे. आणि असं नाही की त्या माणसाने बाबांबरोबर ते खूप काम केलं आहे. तेव्हा कुठेतरी एक त्यांनी मालिका केली होती ज्याच्यात प्रियाताई होत्या, प्रियाताई बेर्डे, आणि मेघना एरंडेताई होत्या आणि बाबा होते. त्याच्यानंतर मग मी जेव्हा रुंजीची ऑडिशन दिली तेव्हा मग ते बोलले अरे नाही नाही वरदला आपण घेऊया याच्यात. आणि तोच माणूस मग पुढे मला 2018, 19, 20, आत्ता 22 त्याच माणसामुळे सगळं मिळत गेलं. सो जे झालं आहे ना ते मी असं प्राऊडली नाही बोलू शकत, पण मला असं बोलायला बरं वाटतंय की माझं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली. भली ती थोडी कामातनं काम म्हणजे विजय चव्हाणांचा मुलगा म्हणून ते नाही झालं, भले थोडा उशिरा मिळत गेली पण मिळत गेली. तुझ्या मते तुला असं वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये आपला कोणी गुरु असावा? कोण ना कोणतरी लागतंच. म्हणजे ते सेल्फ मेड जे म्हणतात ना ते आय थिंक माणूस जेव्हा कुठल्या तरी उंचीवर पोचतो ना मग तो जेव्हा काही बोलतो तेव्हा असं वाटतं की हा खरंच सेल्फ मेड आहे. पण त्याला कोण ना कोणतरी हातभार दिलेलाच असतो. एकटा असं कुठलाही माणूस जात नाही वरती. तो मी म्हटलं तसं की आधी समजा अलकाताई कुबल होत्या, त्यांच्यामुळे मला काही सिनेमे मिळाले. मग नितीन कांबळेजी होते, त्यांच्यामुळे मला काही सिनेमे मिळाले. मग विराज राजे सरांमुळे मालिकांचं खूप एक लिस्ट झाली. आता विजय केंकरे सरांबरोबर इच्छा आहे की आता ही जी भट्टी जमली आहे ती अशीच पुढे कंटिन्यू राहू दे. आणि मला आत्ता कळतंय की हे लोक नाटक म्हणजे एक नशा असते, वेगळंच काहीतरी ती फिलिंग असते, ते का म्हटलं जातं. कारण तुम्ही हेड टू टो एक तर सतत अलर्ट असता. तुमची एंट्री असो नसो, आता मी पण असं मला ते बाबांमुळे ती सवय आहे त्या स्टेजच्या मागे असं घिरट्या घालत राहायचं. आणि आजचा ऑडियन्स कसं आहे, शी काय रिॲक्टच होत नाही आहे, शी हा पण पंच फुकट गेला, आता काय करायचं आपण पुढे, अजून काय करायचं का, किंवा आजचा ऑडियन्स
बरेच वेळा असं होतं, म्हणजे चेतना पण आमचा असा विषय होता, अरे कुठेही असतात रे लोक. उत्स्फूर्त दाखवतात. सो हे जे आपलं कंटिन्युअस डोकं चाललेलं असतं ना, ते सिरियलमध्ये, मी कुठल्याही माध्यमाला हे नाही करत आहे, बट सिरियलमध्ये आपण मेकॅनिकल होऊन जातो. तुम्ही फक्त वाक्य बोला, ते संपवा, मला एवढं एवढं फुटेज काढायचं आहे दिवसभराचं 19-20 मिनिटाचं. या नाटकामध्ये नाही, ते तुम्हाला लिबर्टी मिळते. आणि लोक आहेत समोर ना, दाद लोक देतात. आहे समोर, आणि नुसता आपण नाही, समोरचा फंबल झाला तरी आपल्याला सांभाळायला लागतं. पण सिरियलचं पण कौतुक आहे, कारण ते तुम्ही मेंटली एवढं एक्झॉस्ट झालेलं असता. कारण माझ्या बऱ्याचशा मालिका मढमध्ये शूट व्हायच्या. तो मुलुंडला मी राहतो, तर मुलुंड ते मढ म्हणजे 4-5 तासांचा तो प्रवास. तू कारनी प्रवास कर. कारने, आणि मीच ड्राईव्ह करतो, कारण मला तो असा सोलो टाईम वाटतो स्वतःचा. ओके. सो तो 4-5 तासांचा प्रवास, 4-5 तासांची झोप, परत 12-13 तासांची शिफ्ट. पण आपल्याकडे काही असं होत नाही की बाबा एका मेकअप रूममध्ये एकच माणूस आहे. आपल्याकडे 3-4 लोक असतात. मग त्यातला त्यात कोण सिनियर असेल तर मग हा बाबा तुम्ही झोपा, मी आपलं बसल्या बसल्या असं डुलकी काढतो, असं ते होतं. सो ते पण एक वेगळं चॅलेंज असतं की एवढं सगळं मेंटली तुम्ही एक्झॉस्ट झालेले असताना तिकडे जाऊन वाक्य आठवणं आणि त्याच इंटेन्सिटीनी बोलणं. सिनेमाचं पण तसंच आहे की बाबा बऱ्याचशा वेळेला सुखसोयी तशा नसतात. पैसे येणार आहेत की नाही ही पण चिंता असते, पण त्याच्यात पण आपल्याला बेस्ट द्यायचं असतं. सो प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत, पण नाटक वेगळंच काहीतरी एक मजा आहे. येस. आणि ना तू लहानपणापासून बघितलंयस बाबांना काम करताना, किंवा घरामध्ये मे बी त्या प्रकारच्या चर्चा असतील, त्यामुळे सुद्धा एक शेप मिळत गेला तुझ्या जर्नीला पुढे पुढे, की काय करायचंय या बाबतीमध्ये गोष्टी क्लिअर होत्या. इफ नाही, फ्रँकली ना, मी आई बाबा बाबांचं पण मी बघितलंय. त्यांनी एकदा सेट सोडला आणि स्टेज जेव्हा नाट्यगृहातनं बाहेर पडले की ते तिकडचं काम घरी आणत नाहीत. ओके. ते मग हा माझा फॅमिली टाईम आहे, मी फॅमिलीबरोबर एन्जॉय करणार. सो असं काही नाही, आम्ही सगळे असे वी गो विथ द फ्लो. जे होईल ते एकत्रच सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे, जे डाऊनफॉल येईल तो एकत्रच सगळ्यांनी फेस करायचा आहे. फार अशी चर्चा होत नाही. आय थिंक आत्ताच मी या 2-3 वर्षात जास्त चर्चा केली असेल की काय चाललंय काय चाललंय. एवढं तर मी बाबांना कधीच बघितलं नाही, जेवढं कधी कधी आता माझा आवाज चढतो प्रज्ञासमोर किंवा आईसमोर की गप्पा बसा, मला एवढं टेन्शन आहे तुम्हाला काय. बाबांना मी लहानपणापासून कधीच नाही बघितलं. ओके. जेव्हा ते त्या फेजमधनं जात होते तेव्हा सुद्धा. सो ते त्यांचं कौतुक आहे. मला तेवढं शांत राहणं नाही जमलं. आणि आय थिंक प्रज्ञाचं पण मी मला सांगावं असं वाटतं, एक तर ती या फील्डमधली नाही आहे, ती आहे ॲक्सेंचरमध्ये कामाला, IT सेक्टरमधली आहे. तिने हे ऐकलं होतं, बट जेव्हा आपला नवरा घरी बसून असतो आणि तिची ग्रोथ तेव्हा चांगली होत होती, म्हणजे अजूनही होते व्यवस्थित, तर तिने कधीही तो विषय काढलासुद्धा नाही. जे मी बाकीच्या माझ्या मित्रांकडनं काही कपल्सकडनं, कारण हल्ली आपण बघतोय की या इंडस्ट्रीमध्ये किंवा ओव्हरऑल डिवोर्सचा रेट आणि भांडणांचा रेट किती चालला आहे, पण प्रज्ञानी कधीच तो विषय माझ्यासमोर काढला नाही की काय चाललं आहे तुझ्या कामाचं, किती वेळ तू घरी बसून आहे, मी आता एवढ्या इथून सुरुवात केली होती, आता इकडे पोचली आहे, तू अजून तिकडेच, काही नाही. सो ऑल ग्रेट गोज टू हर. आणि तेच खूप महत्वाचं आहे ना, आपल्या घरच्यांचा, पार्टनरचा सपोर्ट असणं, कारण हे खूप बेभरवशाचं तेच होतं ना. देव जेव्हा तुम्हाला एक गोष्ट देत नाही ना, एक काढून घेतो, जेव्हा तो तुम्हाला टेस्ट करत असतो तेव्हा तुम्हाला तो चांगले पिलर्स पण देतो जे तुम्हाला सांभाळतील. आय थिंक जे आपण हल्ली ते सुसाईडचं जे बघतोय ना, ते मला असं वाटतं की खूप जणं जे त्या फेजमधनं जात असतात ते व्हॉट्सॲप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी किंवा फेसबुकवर स्टोरी टाकण्यात बिझी असतात, की सॅड कोट्स आणि जे काय असतं ना ते ओपन अप होत नाहीत कोणाबरोबर, किंवा आपण डिरेक्टली आपली लाईफ कम्पेअर करतो दुसऱ्या कोणाबरोबर. ते नाही केलं पाहिजे. तो तुला भले सक्सेसफुल दिसत असेल, पण त्या सक्सेसच्या आधी तो कुठल्या ह्याच्यातनं गेलाय हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. ॲटलिस्ट वी आर ब्लेस्ड की 2 वेळचं खायला तरी मिळतंय. आपल्या इंडस्ट्रीतच सोडा, मतलब शेतकऱ्यांचं तर जी रिअल लाईफ हिरो ते आहेत खरं आहे. पण तुझे इनिशियल डेज कसे होते या इंडस्ट्रीतले? चाचपडणारे होते, जरा स्मूथ होते का, रियालिटी चेक सुद्धा मिळतो आपल्याला अनेकदा, तसे होते इनिशियल डेज? आज मी तुला विचारले की जेव्हा तू सुरुवात केली इकडे, काय होतं नेमकं? नाही, थोडा रॉ तर नक्कीच होतो मी, थोडा नाही बऱ्यापैकी रॉ होतो. आवाज पण असा फ्लॅट जायचा, म्हणजे चढ उतार असायला पाहिजे ना, ते नसायचं. आणि ते या गोष्टी ना बाबा मला नेहमी सांगायचे की या गोष्टी तुला दुसऱ्याने सांगून नाही कळणार, हे तुझं तुलाच कळलं पाहिजे. जसं बाबा 4 जणांना ऑब्झर्व करून मग यातनं काही घेता येईल त्यातनं काही घेता येईल असं जे करायचे, तसंच तू तुझंच हे बघ. फार फार तर काही कुठे अडकलास तर मला विचार, मी तुला गाईड करेन. बट जर तुला चांगला ॲक्टर व्हायचं असेल तर तुझं तुलाच सगळं
ऑब्झर्व करायला लागेल आणि मेन थिंग आपण कुठे चुकतोय आणि आपण चुकलोय का हे मान्य करायला लागेल. तो बाबांनी जेव्हा ते माझे सीन्स बघायचे मालिकांमधले, तर तेवढं ते मला सांगायचे, हा बरोबर नाही झाला, हा ओके झाला. आणि जेव्हा त्यांना तो खूप आवडायचा तेव्हा ते मला ₹500 द्यायचे. असं करत मी जरा तिकडनं पण कमाई केली आहे थोडी. कोणतं काम बाबांनी खूप अप्रिशिएट केलं? रुंजीमधलं काम त्यांना आवडलं होतं. लेक माझ्या लाडकीमधलं काम आवडलं होतं. अलका त्यांचा सिनेमा होता धनगरवाडा, ज्यात धनगराची भूमिका केली होती, ते काम आवडलं होतं. अलका त्यांचीच मालिका होती मंगळसूत्र नावाची, मी मराठी नावाचं चॅनल होतं त्याच्यावरती यायची. किंवा आय एम शुअर आत्ता जर ते असते तर त्यांना आई मायेचं कवचमधलं खूप आवडलं असतं काम. आणि सो अशी कामं त्यांना खूप आवडली आणि मीच स्वतःचं काम बघून शिकत गेलो की, आणि दुसऱ्यांची कामं बघून सुद्धा, की जेव्हा माझे सीन नसायचे तेव्हा मी असं मॉनिटरवर बघायचो, अरे हा कसं करतोय. पण परत मला सांग, एवढ्या वर्षातलं कोणतं ऑडिशन आहे की जे तुझ्या कायम लक्षात आहे तुझ्या गोष्टीतलं? कारण 2 गोष्टी असतात, एक तर ते फारच आपण भारी केलंय किंवा आपण तिथे ॲब्सोल्युटली माती खाल्ली आहे. तर कोणतं प्रॉमिनंटली लक्षात आहे? सिरियसली सांगू का, मी जेवढ्या ऑडिशन्स दिले ना, एकात पण मी सिलेक्ट नाही झालो. अच्छा, ऑडिशननी नाही चाललंय का? काहीच नाही. जे आहे ते मतलब हा चांगलं काम करतो याला घ्या, असंच झालंय. आणि मला आता याचं नाव कसं घेऊ मी? काही ऑडिशन्स मला आवडल्या होत्या, पण ते आता वर्कआउटच नाही झालं, त्यामुळे मी त्याचं सांगू नाही शकत की या मालिकेतलं हे मला कॅरेक्टर करायचं होतं. पण आत्ताच रिसेंटली मी एक दिली होती ऑडिशन, आणि त्याच्यात मला असं होतं की हे जर झालं ना सिलेक्ट, तर कदाचित मी हिरोपेक्षा चांगलं म्हणजे हे ठरेन. आता पुढचे ऑब्व्हियसली चॅनलच्या हाती खूप असतं, बट ते नाही झालं वर्कआउट, तो ते ठीक आहे. बट तू रिझन्स फाइंड आउट करतोस एखादं काम आपलं नाही झालं किंवा नाही, एकदा ऑडिशन दिल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं ना की नाही, मग त्याचा विचार मी आता सोडून दिलाय. ओके, तू बघायला म्हणजे विचार नाही करत की जर आपण एखाद्या ठिकाणी रिजेक्ट झालो तर आपण का झालो रिजेक्ट? नाही, कारण जो कास्ट झालाय ते कळतं की हा या ग्रुपमधला आहे, मग तोच कास्ट झालाय. बरेच वेळा माहिती नाही त्यांचं ठरलेलंच असतं का आधी ऑडिशन नुसते असेच घेतली जाते, नो आयडिया. तो माझे इम्पॉर्टंट फीडबॅक्स असतात आई आणि प्रज्ञा, की यांना बरं वाटतंय का, ठीक आहे चल, मागच्या ऑडिशनपेक्षा ह्यांना हे बरं वाटलंय का, चल ठीक आहे. बरं, तुला बसलाय ग्रुपिझमचा फटका इंडस्ट्रीतल्या? हो, व्यवस्थित. म्हणजे हेच आत्ता जे मी बोललो ना, भरपूर ऑडिशन्स दिले, त्यातनं एकटा पण सिलेक्ट नाही झालो आणि नंतर कळायला हा तर यांच्याच ग्रुपमधला होता. तो असा ग्रुपिझम तर आहे आणि मला तो असं ते ग्रुप्स तोडून तिकडे शिरता येत नाही आहे, तो प्रॉब्लेम होता. कारण त्याचा एक मे बी माझं तो स्वभाव असल्यामुळे की मी फार एक्स्ट्रोवर्ट नाही आहे. मी तुला असं फार कुठे दिसणार नाही काम सोडून, की आपलं वगैरे टिंगरटावळ्या करत बसलोय, गप्पा मारत बसलोय, नाक्यावर बसलोय इकडे किंवा कुठल्या पार्टीजमध्ये, असं कुठेच नाही दिसणार. बाबांचा पण तोच स्वभाव होता, आई पण तशीच होती, प्रज्ञा पण तशीच आहे आणि मी पण तसं आहे. म्हणजे पॅकअपचं बोलायच्या आधीच मी मेकअप रूममध्ये मेकअप काढून आणि घरी जायला रेडी असतो. आत्ता आम्ही नाटकाचा प्रयोग करून पुण्यावरनं येत होतो. माझ्या गाडीत 5-6 मंडळी होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण ओल्ड मुंबई पुण्यावरनं काढूया, मग तिकडे मस्त टायगर पॉईंटला जाऊ, मॅगी खाऊ आणि मग असं टाइमपास करत करत रात्री पोचू. बरं, नाही रे, माझं बाळ घरी वाट बघतंय आणि मग असं असेल तर पुढच्याला तुमचीच गाडी काढ आणि त्याच्यात मला टाकून दे, म्हणजे माझ्याकडे काही ऑप्शन नाही होणार. तर माझ्या गाडीने आल्या तर आपण घरी जाऊया डायरेक्ट. सो हा माझा प्रॉब्लेम होऊ शकतो की बाबा फार मी तसं काम सोडून फार सोशल नसतो त्यामुळे. पण ह्या अशा म्हणजे एक पार्टीजला जाणं म्हणा किंवा एखाद्या ग्रुप सोबत राहणं म्हणा, हे जेन्युअनली तुम्हाला मदत करतं? तुझा एक्सपिरियन्स सांग, काम मिळवण्यासाठी तू बघितलं असशील मे बी किंवा ऐकलं असशील, सोशल सर्कल तुमचा मोठा असणं हेल्पफुल ठरतं का काम मिळायला? आय थिंक ठरत असावं, माझ्या बाबतीत तरी नाही झालंय. कारण हाच मुद्दा पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ठेवून मी काय मध्ये असं सुरुवात केली होती की पार्टी आहे, जाऊया, लोकांच्या नजरेत येऊया. पण तिकडे हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय आपण सांगितलं होतं कोणाला काय आठवतच नाही. मग मीच त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, सर तुम्ही सांगितलं होतं, बोलवलं होतं. हो काय, सॉरी, हां तू फोटो दे, हे करू ते करू, एवढंच. सो ग्रुपिझम्स तर आहेत, सगळे स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करतात, बट त्याचबरोबर थोडं बाहेरच्या टॅलेंटला पण वाव द्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी. तुझी जी बाजू अभिनयाच्या बाबतीमध्ये एक्सप्लोअर व्हायला हवी होती ती झाली नाही असं वाटतं तुला आजपर्यंत, इतकी वर्ष होऊन? हो, म्हणजे तो प्रॉपर रांगडेपणा असेल किंवा विलन तर विलन, एक तर माझी अशी काही अट नव्हती की मला हिरोच करायचं आहे.
मी एक एक सीनचे पण रोल केले. म्हणजे तो बाई पण भारी देवा असेल किंवा आता पुन्हा शिवाजीराजे भोसले, त्याच्यात पण मी एक एक शॉर्टचे पण रोल केले. कारण मला त्या माणसांबरोबर कामं करायची होती, त्यांच्या नजरेत यायचं होतं म्हणून. तर मला असं वाटतं ना, मराठीमध्ये एकतर निळू फुले साहेबांनंतर, राजशेखर साहेबांनंतर तुम्हाला विलन स्ट्रॉंग बनवायला हवेत. जोपर्यंत तुमचा विलन उठून दिसणार नाही ना, तोपर्यंत तुमचा हिरो पण उठणार नाही. कुठलेही तुम्ही बॉलिवूडचे सिनेमे बघा किंवा साऊथचे सिनेमे बघा, त्यांचा विलनसुद्धा तेवढाच स्ट्रॉंग असतो. जर तुम्हाला असं वाटतं ना, की आपला हिरो थोडा कॉमन मॅन असायला पाहिजे, उंच नसायला पाहिजे, फिट नसायला पाहिजे, तो घराघरातला वाटला पाहिजे, तर मग विलन तसे बनवा ना तगडे. आपल्याकडे कसं होतं की अन्यायाविरोधात हिरो कधी आवाज उठवतच नाही. तो अजून सिनेमामध्ये दबलेला आणि पिसलेला असा वाटतो. त्यामुळे ऑडियन्स त्याच्याशी कनेक्ट होत नाही. तो ही जी रांगडी बाजू आहे, भले मग ती अँटी हिरो असेल किंवा विलन असेल, ती माझी बाहेर काढलीच नाही लोकांनी. मी त्या गोष्टींना मागे सोडायचंच ठरवलं आहे. तो जे आता नाही घडलं, मे बी आपण असं बोलून चालू की नशिबात नव्हतं माझ्या. तो आता त्याच्याबद्दल चर्चा करून काही पॉईंट नाही आहे. मी आता ऑडिशन्सच मी मगाशी म्हटलं की मला आत्ताच आहे, खास करून 3-4 वर्षातले ऑडिशन्स मला असं वाटायचं अरे मी चांगलंच करतो आहे. पण मग समोरचं आता बरेच वेळा आता बघा, आता मी ऑडिशनला उभा आहे, आता मी 6 फूट आहे, माझी आहे थोडं ब्रॉड हे आहे स्ट्रक्चर. बट जेव्हा सिलेक्ट झालेला आर्टिस्ट 5 फूट 4 इंच, पोट सुटलेलं, थोडं कमरेतनं सुटलेलं, असा जेव्हा त्या रोलसाठी कास्ट होतो तेव्हा मला कळत नाही की यांची क्रायटेरिया काय आहे नक्की, की तुम्हाला कुठल्या टाईपचा हिरो किंवा ते कॅरेक्टर पाहिजे. किंवा बरेच वेळा म्हणजे एक अनुभव मी सांगतो की एका सिरियलसाठी मी गेलो होतो, ऑडिशन दिली, ते झालं, पास झालं आणि काहीतरी 15 का 16 वर्षाची मुलगी दाखवली होती. तर मी त्यांना तेव्हा फोनवरच विचारलं होतं की तुम्ही असं माझा पांढरे केस करणार असाल तर ठीक आहे, पण 15-16 वर्षाच्या मुलीचा बाप मी वाटत नाही. अरे नाही वाटतो आम्ही ऑडिशन पण बघितली, ओके सगळं. मग सेटवर बोलवलं मला कॉस्ट्युम ट्रायलसाठी. कॉस्ट्युम झालं, त्या मुलीबरोबर फोटो काढले, त्या प्रोडक्शन हाऊसचा फॉर्म भरण्यात आला, पर डे ठरला, हे सगळं झालं. आणि रात्री मला कळलं की अरे तू जरा लहान वाटतोयस रे. सो आता याच्यामध्ये तुम्ही काय रिॲक्ट करू आणि हे या गोष्टी असं किती डोक्यात ठेवू की हे मी तुम्हाला आधीच सांगतोय की 15-16 वर्षाच्या मुलीचा बाप नाही वाटणार मी. त्यातून तुम्हाला लुकमध्ये काही चेंज करायचं असेल तर तो करा, मला काहीच हरकत नाही. तुम्ही मला आजोबा केलात तरी मला काम करायचं आहे. पण असे आत्ताच्या ह्याच्यात खूप झाले की जे आपल्याला आधीच कळतं ना की हे मी या रोलमध्ये फिटच नाही आहे, तरी विचारण्यात येतं. मग ते फायनल स्टेजपर्यंत पोचतं आणि मग ट्यूबलाईट पेटते की अरे नाही हा लहान वाटतोय. सो या गोष्टी जास्त गृहीत धरतात. पण एक रुटीन असतं ना की सायकल असते त्याची. आणि आपण पुढचं सगळं ठरवतो ना की हा चला बाबा पुढे आता 5-6 महिने तरी टेन्शन नाही. कारण हल्ली मालिकांचं पण आधीसारखं नाही राहिलं. आधी एक मालिका मिळाली तर आम्ही ॲटलिस्ट निर्धास्त असायचो की पुढचे 1.5-2 वर्ष तरी काही हलणार नाही. आता तर 5-5, 6-6 महिन्यात पण मालिका बंद होतात. सो बट मला मालिका करायची आहे. येस, पण मला सांग, तू इतक्या कलाकारांबरोबर काम केलंस, तू काहींची नावं घेतलीस, त्यापैकी प्रत्येक कलाकारनं आपल्याला आपल्या जर्नीमध्ये काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या वाईट शिकवत असतो. मला या निमित्तानं ऐकायला आवडेल की तुझ्या गोष्टीतली किंवा तुझ्या करिअर जर्नीमध्ये तुला उत्तम गोष्टी सांगणारे किंवा त्यांचे अनुभव तू कायम लक्षात ठेवतोस, अशा कोणत्या कलाकारांबरोबरचे अनुभव शेअर करायला आवडतात? एक तर मी आधी सांगितलं कुलदीप पवार सरांचं, आणि ते सगळ्यांनीच ते लक्षात ठेवावं. दुसरे म्हणजे बाबांनी या क्षेत्रात राहून गॉसिपिंग आणि या ग्रुपिझम या फंदात कधी ते पडले नाहीत. ती जनरेशनच किती फळीच वरत तशी नव्हती ना, वेगळीच होती की आय डोंट नो. म्हणजे माझं तर डिरेक्टली कधी कनेक्ट नाही आहे इंटरव्ह्यूच्या निमित्ताने, पण असं ऐकण्यात पण कधी येत नाही माहिती या. मग सिद्धार्थ जाधव सर जे आहे ते तोंडावर आहे, पाठीमागे तुला तो माणूस बोलताना असं काही फार दिसणार नाही. म्हणजे तुला तोंडावर शिव्या घालेल किंवा तोंडावर कौतुक करेल, आणि दोन्ही अधिकाराने. आणि आत्ता विजय केंकरे सरांना पण मी बघितलं, कारण मी फर्स्ट टाईमच काम केलं त्यांच्याबरोबर, की इतकं यश त्यांनी लहानपणापासून. पैसा पण खूप बघितला आहे. पार्ल्यामध्ये त्या माणसाचं 4,500 स्क्वेअर फीटचा बंगला होता. एवढा पैसा, एवढं यश बघून पण इतका डाऊन टू अर्थ माणूस आहे ना तो, की हे शिकण्यासारखं आहे. की आणि ते मतलब एक असे डिरेक्टर आहेत ना की मला आत्ता पण जर एक जागा सुचली तर मी त्यांना हक्काने फोन करून विचारू शकतो की सर हे घेऊ का. आणि मला माहिती आहे की आता त्यांच्या रंगीत तालमी जोरात सुरू आहेत, तरी पण मी त्यांना
विचारतो, कारण हा त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी एवढं, आणि नुसतं मला नाही, आमच्या नाटकात जेवढे आर्टिस्ट आहेत सगळ्यांचं त्यांच्या बाबतीत हेच म्हणणं आहे. बरं, त्यांना कधी तुझं म्हणणं पटलं नाही ना, सॉरी, तुझं ॲक्टिंग पटली नाही त्यांना, तरी ते तुला सगळ्यांसमोर नाही ऐकवणार. ते तुला साईडला घेऊन जातील आणि त्यांचे जे काही त्यांची एक भाषा असते ती पण खूप खूप सॉफ्ट भाषा आहे, त्या भाषेत तुला समजवतील. सो हे बाबांकडनं, कुलदीप पवार सरांकडनं, विजय केंकरे सरांकडनं हे शिकलो मी की कितीही तुम्ही वर गेला तरी तुमचे पाय जमिनीवर असायला पाहिजेत. आणि संजय नार्वेकर सरचं मी स्पेशल मेन्शन करतो की जे राजसाहेब ठाकरे म्हणतात ना की तुम्ही असे कसेही वागा, बट जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये जाता तेव्हा स्वतःचा एक ऑरा घेऊन जा, एक डिग्निटी मेंटेन करा. ते संजय सर नेहमी करतात. म्हणजे ते आमच्याशी पण फ्री पण आहेत, पण ते रिझर्व पण आहेत. आम्हाला त्यांची भीती पण वाटते, बट ॲट द सेम टाईम तो आपला पण वाटतो. हे जे एक खूप रेअर कॉम्बिनेशन आहे ना, ते त्यांच्याकडनं आय थिंक जेव्हा मला स्टार्टअप मिळेल तेव्हा मी ते त्यांच्याकडनं नक्कीच उचलीन. अगदी. तुला तुझं कोण आहे इन्स्पिरेशन? बाबा. आणि तसे खूप आहेत ग, मतलब आता त्या काळात तेव्हा अशोक सर होते, लक्ष्मीकांत सर होते, पण तेव्हा मी असं पर्सनली त्यांना ओळखत नव्हतो. आत्ता पर्सनली ओळखण्यापैकी भरत सर आहेत. भरत सर पण बाबांसारखेच आहेत, कुठेही गॉसिपिंग नाही, काय नाही, डाऊन टू अर्थ. सो असे इन्स्पिरेशन खूप आहेत. बॉलिवूडमध्ये तर खूपच आहेत, साऊथमध्ये पण खूप आहेत. पण तुला कशा प्रकारचं काम करायचं आहे? कारण आहे ना, तू आधी वेगवेगळे जॉनर एक्सप्लोअर केलेत, त्यातले काही आलेत, काही आले नाही आहेत. आणि आत्ता ना आपण OTT म्हणूया, मराठी म्हणूया, हिंदी म्हणूया, साऊथ म्हणूया, खूप सुंदर प्रयोग होत आहेत. आपल्याकडे ऐतिहासिकसुद्धा येतं आहे, आपल्याकडे कल्चरसुद्धा येतं आहे, आपल्याकडे जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने दाखवल्या जात आहेत. मग त्याच्यामध्ये पौराणिक म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत, राईट? ह्या सगळ्यामध्ये तुझा कल कुठे सगळ्यात जास्त आहे की ह्या प्रकारचं काम आयुष्यात मला एकदा करायचं आहे, जे अजूनपर्यंत मला कोणी विचारलं नाही आहे? हार्ड कॉर ॲक्शन मूवी जी आपल्याकडे होतच नाही, कारण आपल्याकडे मीच बरेच वेळा असं विलन म्हणून असतो आणि मग मी हिरोबरोबर फुगडी खेळतो. असं काय काय सीन्स झालेत, किंवा हिरो असा उडी मारून मला थोबाडीत मारतो, असेच सीन झालेत. पण मतलब आम्ही लहानाचे मोठे झालो ते डाय हार्ड बघून, टर्मिनेटर बघून, किंवा बॉलिवूडमध्ये आता सिंघम टाईप तर मूवी आपण आरामात बनवूच शकतो ना. भले विलन तर विलन, पण असे मूवीज बनवा. किंवा साऊथचं आता आपण कम्पेअरच नाही करू शकत, ते वेगळ्याच लेवलला गेले आहेत, बजेट वाईज पण आणि क्रिएटिव्हिटी वाईज पण. बट एक स्पाय थ्रिलर जसं आता धुरंधर आला होता, तसं काहीतरी रोल कधीतरी मला नक्कीच करायला आवडेल. आणि आय एम शुअर की तो जर एकदा मला मिळाला ना, त्याच्यानंतर मग ती एक लाट चालू होईल मराठी. ऍक्च्युली ते क्लिक होणं खूप गरजेचं असतं है ना, ते अजून कदाचित झालं नाहीये तुझ्या बाबतीमध्ये. पण ओव्हरऑल मराठीमध्ये पण नाहीच झालेत ना, अशा जॉनरचे येतच नाहीत. आपण कमर्शियल सिनेमा बनवतच नाही. मी मगाशी म्हटलं तसं की मला असं काही हट्ट नाही की मला हिरोच करायचं आहे. मला विलन तर विलन, पण एक तगडा विलन करू दे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आता विलनच नाही आहेत कोण, तर ते आता होपफुली होईल. आपण होप करूया 2026 पासून आपल्याला चित्र वेगळं दिसेल. पण वरद, आज जर मी तुला या निमित्ताने विचारलं, तुझ्या गोष्टीतला एखादा दिवस किंवा एखादा मुवमेंट किंवा एखादं कॅरेक्टर किंवा एखादा एक्सपिरियन्स जर तुला पुसायची संधी मिळाली की मला माझ्या आयुष्यात हा एक्सपिरियन्सच नको आहे, नाही ठेवायचा, की तो दिवसच नाही ठेवायचा, तर तुला काय इरेज करायला आवडेल? ॲक्च्युली मला हे 2022 ते 25 इरेज करायला आवडेल खूप. बट आय थिंक कलाकारांनी त्या फेजमधनं जाणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तो इकडनं हर्ट झालेला असतो ना, तेव्हा त्याचे इमोशन्स जास्त चांगले बाहेर येतात असं मला वाटतं. आणि बट जर ही फेज इरेज करायची तर या फेजमध्ये इराचा जन्मसुद्धा झाला होता आणि तो पार्टसुद्धा मी खूप एन्जॉय केला. म्हणजे जे काम आईनी करायचं असतं, रात्रीचे जागरण आणि ते मी करत होतो, कारण प्रज्ञाचं काम सायमल्टेनियसली सुरू होतं. तो मी रात्री घेऊन प्रज्ञाची झोप डिस्टर्ब होऊ नये, त्यामुळे मी तिला घेऊन हॉलमध्ये फिरत होतो, तिची झोपर्यंत ती होत नाही. सो एक अक्षत गुप्ता नावाचे एक रायटर आहेत हिंदीमधले, ज्यांनी हिडन हिंदू लिहिली आहे आणि ती खूप फेमस आहे. आत्ता नागा वॉरियर्स त्यांचं पुस्तक झालं आहे प्रकाशित. त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला हाच स्ट्रगल सांगितला होता. तेव्हा ते स्वतःला आजकाल असं इंट्रोड्यूस करतात की मी अक्षत गुप्ता, मी पार्ट टाईम ऑथर, पार्ट टाईम बॉलिवूड रायटर आणि फुल टाईम हाऊस हजबंड.
तसा तो काळ माझा 3 वर्षाचा होता. बट त्या 3 वर्षात ना आत्ता मी जे ऑडिशन्स दिले, ज्याच्यात खूप असं इमोशनल होतं काही काही किंवा निगेटिव्ह होतं, तर मला ते जाणवलं की हे जर आपण या फेजमधनं गेलो नसतो ना, तर ते आलं नसतं आपल्याकडे. त्यामुळे रिग्रेट तर काहीच नाही आहे. फक्त आता याच्यापुढे येऊ नये. याच्यापुढे आता सर्कल कसं असतं बा, आता हा इंटरव्ह्यू आता 2025 संपत आला आहे. 2024 जेव्हा संपत आलं होतं तेव्हा मी एक असाच इंटरव्ह्यू दिला होता, पण तो सगळ्या निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत होता, माझ्या फेसच्या बाबतीत. ते एक सर्कल कंप्लीट झालं आणि आता 2025ला हे असं सर्कल होतं आहे. आता सगळं छान पॉझिटिव्ह होणार आहे. पण त्या 3 वर्षात तू खूप प्रयत्न केलेस कामासाठी. 22-25 म्हणजे जात पण होतो ऑफिसेसमध्ये, साऊथच्या लोकांना सुद्धा ईमेल्स पाठवत होतो, माझे डान्सचे रील्स पाठवत होतो. पण डबिंगमध्ये मी ट्राय केलं, पण तिकडे पण बसला नाही जम. यूट्यूब तर चालूच होतं. अजून खूप काही काही गोष्टी केल्या त्यावेळेला. पण कधी कधी ना जेव्हा संकट येतात तर ते हातात हात घालून येतात ना, काहीच होत नाही तुमचं. तो तसं ते झालं होतं. तर म्हणून मी वारंवार फॅमिलीचं कौतुक त्याचसाठी करतो की ते जर नसते या 3 मुली माझ्या आयुष्यात तर कदाचित जरा कठीण गेलं असतं सावर. आणि ना तुमची एक बाजू सॉर्ट असली ना की दुसऱ्या बाजूला आपण हवी तितकी मेहनत करू शकतो. हो, त्याच्यामुळे सपोर्ट तर खूपच खूपच important गरजेचा आहे, खूप गरजेचा आहे. ओके, सो तुम्हाला सांगितलं सत्ता की 2024चं ते एक सर्कल कंप्लीट झालं. 26 पासून सगळं छानच आहे. पण मला ना या निमित्तानं तुला विचारायला आवडेल की असं नाही आहे की सगळंच फेल्युअर आहे. काही ठिकाणी सक्सेससुद्धा आहे तुझ्या जर्नीमध्ये. मला आजच्या या आपल्या शोमध्ये जाणून घ्यायची आहे तुझ्यासाठी तुझी शायनिंग मुवमेंट की हा रोल किंवा हा एखादा प्रोजेक्ट घडला आणि तू या इंडस्ट्रीचा भाग आहेस हे तुला जाणीव झालं किंवा तुझ्यासाठी शाईन करणारी ठरली, तर ती कोणती मुवमेंट सांगशील मला तुझ्या गोष्टीतली? एक म्हणजे 2016 साली रुंजी जी मालिका आली ती लोकांमध्ये पण जरा होती पॉप्युलर. दुसरी 2018 साली लेक माझी लाडकी. त्याच्यात जो मला रोल मी बोललो ना, त्याच्यात माझा तो दामिनीमधला सनी देओल कसा होता हां, तसा तो रोल होता. आणि तो सुरुवातीला फक्त 7 दिवसांचा रोल होता. तो हळूहळू वाढत वाढत मेन लीडमध्ये गेला. तर लेक माझ्या लाडकीचा एक तर त्याच्यात ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर सर हे सगळे होते. तर ती एक मालिका. ललित 205 नावाची मालिका, ज्याच्यात मला शाहरुख बाजीगरमध्ये जसा होता तसं ते कॅरेक्टर होतं. आणि मग 2022 साली आई मायचं कवच, जे मला इन्स्पेक्टर केव्हापासून करायचं होतं, तो प्रॉपर इन्स्पेक्टर मला त्या मालिकेत करायला मिळाला. ऑल थँक्स टू विराज राजे सर आणि महेश कोठारे सर. आणि मग आत्ता 2025ला जे इतके वर्षाचं माझं स्वप्न होतं की नाटक करायचं आहे आणि चांगल्या मेंबर्सबरोबर चांगल्या लोकांबरोबर नाटक करायचं आहे, तो आत्ता 2025ला ते एक शायनिंग मुवमेंट आहे असं मला वाटतं. येस. आणि ना आत्ता पुढची सगळी वर्ष तुझी ठरू देत, कारण आता आपण या वर्षाला निरोप देतोय आणि 2026 आपल्यासमोर येतं आहे. न्यू विजन, न्यू प्रोजेक्ट, नवीन पॉझिटिव्हिटी. काही विचार केला आहेस 2026च्या बाबतीमध्ये? काय असणार आहे विजन? आता नाटक तर चालूच आहे, प्रयोग चालू आहेत. माझे 2 सिनेमे लाईंड अप आहेत, जे आय थिंक 1 फेबमध्ये चालू होईल आणि 1 एप्रिलमध्ये चालू होईल. 2 सिनेमे ऑलरेडी मी केलेले आहेत जे पुढच्या वर्षी येतील. सो होपफुली आता मागे बघायचं नाही आहे, आता फक्त पुढे जायचं आहे. ती एक म्हण आली होती जेव्हा बॉबी देओल एकदम आत्ता शाईन झाला होता ना, की करिअर कसं पण असू दे पण कमबॅक बॉबी देओल सारखा क्या झाला बात पाहिजे. तो तसा आता कमबॅक होईल माझा. खरंच. आणि ना खूप शुभेच्छा तुला खरं तर या पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. बिकॉज खूप आपण मेहनत करतो, स्ट्रगल करत असतो, पण गोष्टी घडत नाहीत. पण ते जेव्हा घडायला लागतात ना तेव्हा सगळं छानच होतं. सगळं छान. सो ऑल द व्हेरी बेस्ट वरद. Thank आणि you, तू thank वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट, खूप शुभेच्छा. आणि तू खूप काम कर, नाटक, मालिका, चित्रपट, आणि भेटत राहा गप्पा मारायला. थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू.